संजय राऊत नाशिक दौऱ्यावर असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधत विविध राजकीय मुद्द्यांवर भाष्य केले। यावेळी त्यांनी काळाराम मंदिर इथं झालेल्या धर्मध्वज फडकवण्याच्या कार्यक्रमाचं स्वागत केले। त्यांनी म्हटले की धार्मिक परंपरा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन सकारात्मक आहे आणि समाजात एकोपा वाढवणारं ठरते। मात्र याच वेळी संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका केली। त्यांनी आरोप केला की काही राजकीय पक्ष धार्मिक कार्यक्रमांचा वापर किंवा राजकीय फायदा मिळवण्यासाठीच करतात। धर्माच्या नावावर राजकारण करून जनतेचं लक्ष मूलभूत प्रश्नांपासून हटवलं जात असल्याचंही त्यांनी नमूद केलंय। राऊत यांनी पुढे सांगितलंय की खऱ्या अर्थानं समाजहित आणि विकासाचे मुद्दे केंद्रस्थानी असणं आवश्यक आहे। धार्मिक भावना आणि राजकारण यांची सांगड घालणं योग्य नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय। त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चा सुरू झाली असून विविध पक्षांकडून यावर प्रतिक्रिया येण्याची शक्यता आहे। सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं दूध उत्पादक म्हणून आम्ही स्वागत करतो। जे षडयंत्र रचलं होतं प्रशासकाच्या माध्यमातून या गोकुळवर ताबा मिळवायचा ते हाणून पडलेलं आहे आणि निश्चितपणे गोकुळचा दूध उत्पादक यामध्ये सकारात्मकरित्या उद्याच्या निवडणुकीमध्ये सहकार्य करेल अशी आम्हाला अपेक्षा आहे। आम्ही सातत्यानं म्हणत होतो की 1200चा निकाल लवकर लावून या संस्था मतदानास पात्र करून ज्या पात्र असतील त्यांना पात्र करून ताबडतोब निवडणुका घ्या, कारण की शेवटी मतदानाचा हक्क हा राहणं अत्यंत गरजेचं आहे। घाई गडबडीत राज्य शासनानं जो कायदा त्या ठिकाणी केला, शेवटच्या दिवशी अधिवेशनात ताबडतोब प्रशासक नेमण्याची कारवाई झाली। अगदी 4 वाजता प्रशासक साताऱ्यावरून डायरेक्ट पोहोचतात, हे सगळा गौड बंगाल होता आणि मला वाटतं एक दूध उत्पादकाला कोल्हापूर जिल्ह्यातला दिलासा मिळाला असं म्हणायला हरकत नाही। आता प्रशासक आलेला आहे, पण निवडणुकीसाठी किती दिवसाची तयारी करावी लागते? 3 महिन्याचा कालावधी तसा प्रशासक आहे। आजपासून 90 दिवस 90 दिवस साधारणपणे तसे 125 दिवस लागतात निवडणुकीला, परंतु कदाचित 90 दिवसाचा प्रोग्राम करत असताना पुन्हा सरकार सुप्रीम कोर्टमध्ये जाऊन 10-15 दिवस वाढवून घेऊ शकतं। परंतु आता सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलाय की प्रक्रिया सुरू करा, त्यामुळे प्रक्रिया सुरू होईल। अनेक 10-20 दिवस वाढले तर जिल्हा परिषदच्या वेळी पण वाढलेलं, तसं परत 10-20 दिवसाची मुदत सुप्रीम कोर्टात मिळू शकते। परंतु एक चांगलं आहे की या जिल्ह्यातला दूध उत्पादक निश्चितपणे आता मतदानास पात्र झाला, मतदान करून तो निर्णय घेईल की उद्याच्या निवडणुकीत काय करायचं। कॅवेट देखील दाखल करण्याचा प्रयत्न झालेला होता, जर सर्वोच्च न्यायालयाने अशा पद्धतीचा निकाल दिला तर? नाही, मला वाटते जे मुद्दे सुप्रीम कोर्टासमोर त्या ठिकाणी आले की डिसेंबरमध्ये ही प्रक्रिया साधारणपणे त्या ठिकाणी सुरू झाली होती। हा कायदा केल्यानंतर ताबडतोब प्रशासक नेमण्याची जी घाई सरकारनं त्या ठिकाणी केली आणि या सगळ्याचा विचार करून सुप्रीम कोर्टानं मला वाटतं एक न्यायपूर्वक निर्णय दिलेला आहे। खरं तर या सगळा गोंधळ झाल्यानंतर अशी चर्चा आहे की गोकुळाचा विरोध होतोय, असा काय प्रस्ताव वगैरे काय आलेला आहे, येऊ शकतोय काय? नाही, मधल्या काळात विनय कोरे जे त्या घटक पक्षाचे आहेत त्यांनी तशा पद्धतीची काही प्राथमिक चर्चा अनेकांशी केली होती, परंतु त्यानंतर निवडणुकाच पुढे गेल्यामुळं ती चर्चा थांबलेली आहे। अजून तशा पद्धतीचा कुठला प्रस्ताव माझ्याकडे काय आलेला नाही। चर्चा पुन्हा होऊ शकते का? नाही, अजून प्रस्ताव आलेला नाही, त्यामुळे प्रस्ताव आला तर मग त्याचा विचार केला जाईल, परंतु आज प्रस्ताव नसल्यावर मी त्याच्यावर बोलणं संयुक्तिक राहणार। हा निर्णय कोणाला चपराक आहे? नाही, सरकारलाच आहे। म्हणजे आज महायुतीतले घटक त्या ठिकाणी प्रशासक कुणी आणला? सरकारनं आणला। त्यामुळं हा निर्णय निश्चितपणे त्यांच्यासाठीच या ठिकाणी आहे आणि म्हणून आम्हाला आनंद आहे एका गोष्टीचा की आम्ही निवडणुकीला सामोरं जाऊ शकतो।